त्याबाबत काय सांगा? नाही, मला उद्धव साहेबांचा फोन आला होता आणि नेमकं त्यावेळेस मी व्यासपीठावर मनोज पाटील जरांगे साहेबांसोबत बसलेलो होतो, उपोषणात सहभागी झालेलो होतो. आणि मग मी त्यांना विचारलं, साहेबांचा फोन आहे, बोलाल का? तर साहेबांशी बोलणं झालं, उद्धव साहेबांशी, एवढंच. आता काय बोलणं झालं त्यांचं दोघांचं मला माहिती नाही, पण बोलणं झालं एवढं नक्की. उद्धव साहेबांना तुम्ही फोन दिलं होतं, साधारणतः या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे येणार आहेत का? मला असं वाटतं आम्ही म्हणजे उद्धव साहेबांचेच प्रतिनिधी आहोत. संजय जाधव आहेत, ओमराजे निंबाळकर आहेत, कैलास पाटील आहेत. आम्ही सगळे उद्धव शिवसेनेचा नेता आहे आणि म्हणून मला असं वाटतं ज्या अर्थी आम्ही आहोत त्या अर्थी साहेब इथं आहेच आहे. एक प्रश्न असा आहे, ओबीसीतून ते आरक्षणाची मागणी करतात, ओबीसीतूनच मराठ्याला समाजाला आरक्षण द्यावं का? शिवसेनेची भूमिका आहे का? हे पहा, मी इथं एक मराठा म्हणून इथं आलेलो आहे. जे आरक्षण आधीच्या सरकारने, देवेंद्र फडणवीसांच्या सरकारने दिलं होतं, त्यावेळेस बेसिक राज्याला 50% वर आरक्षण देता येत नसताना यांनी ते आरक्षण देऊन सरकारची फसवणूक केली. आताचा मुद्दा आहे की मराठवाड्यामध्ये विशेषतः हैदराबाद गॅझेटचा मुद्दा आहे, सातारा गॅझेटचा मुद्दा आहे. हैदराबाद गॅझेट असा आहे की महाराष्ट्र किंवा देश 15 ऑगस्ट 1947 ला स्वतंत्र झाला आणि मराठवाडा हा 17 सप्टेंबर 1948 ला. आणि म्हणून या 13 महिन्याच्या काळात मराठवाड्यातल्या या नोंदीकडे दुर्लक्ष झालेलं आहे. आणि मराठा आमदारी भूमिका आहे, मराठवाड्यामध्ये ओबीसीचं प्रमाणपत्र देताना या हैदराबाद गॅझेटची नोंद घ्यावी, हा साधा विषय आहे. दुसरा प्रश्न, तुमच्यावर होत असलेला आरोप, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी आरक्षण का दिलं नाही, त्यावेळेला त्यांनी का काम केलं? हे पहा, उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना खऱ्या अर्थानं देवेंद्र फडणवीसांचं सरकार असतानाच त्यांनी फसवणूक केलेली होती. राज्याला अधिकार नसताना त्यांनी मराठ्यांना रिझर्वेशन दिलं होतं. नेमकं उद्धव साहेबांचं सरकार आलं आणि नंतर सुप्रीम कोर्टामध्ये ते आरक्षण राहिलं नाही. याला कारण या देवेंद्रजीच्या सरकारने दिलेलं आरक्षणच बेसिक चुकीचं होतं आणि म्हणून ते टिकू शकलं नाही. जे वकील आता देवेंद्र फडणवीसांच्या सरकारच्या काळात तेच त्याच उद्धवजींच्या काळात होते. परंतु न्याय व्यवस्था ज्या पद्धतीनं सत्ताधारी पक्ष जे असताना ज्या पद्धतीनं सक्रियतेनं काम करते तशी व्यवस्था केली नसेल, तेव्हा मला असं वाटतं उद्धवजीवर आरोप करणं चुकीचं आहे. दुसरा दिवस आहे, सरकारने लक्ष देण्याची आवश्यकता आहे. सरकारने या आंदोलनाकडे कानाडोळा करू नये, हे आंदोलन सिरियसली घेतलं पाहिजे. या आंदोलनाचा वणवा येणाऱ्या काळात या महाराष्ट्रभर पेटल्याशिवाय राहणार. शिंदे समितीला मला असं वाटत नाही याच्यात कोणते अधिकार आहे. सरकारला अधिकार आहे, ज्यांनी जी मंत्री समिती नेमलेली आहे तिला अधिकार आहे. तिनं ठोसपणे या ठिकाणी या आंदोलनात मनोज पाटील जरांगे यांना मराठा आरक्षणाविषयी भूमिका स्पष्ट करून सांगितलं पाहिजे. मुंबई अजूनही जाम आहे, मुंबईत अनेक ठिकाणी लोक अडकताय, पाटील पण करताय, आव्हान काय मुंबईकरांचे हाल सुरू आहे म्हणजे काय? मराठ्यांनी आंदोलनाला येऊ नये का? मराठा समाजाने आंदोलन करू नये का? मुंबई मराठ्यांची नाहीये का? मराठी माणसाची नाहीये का? हाल सुरू म्हणजे काय? आणि म्हणून आंदोलन काय आज जाहीर केलं का? आंदोलन 2-3 महिन्यापूर्वी जाहीर केलेलं आंदोलन आहे. आणि म्हणून मला असं वाटतं उलट मुंबईकरांनी आलेल्या मराठी बांधवांना सहकार्य केलं पाहिजे. उलट सरकार, महानगरपालिका या मोर्चाकडे दुर्लक्ष करते. शौचालय असेल, हॉटेलची खाण्यापिण्याची व्यवस्था असेल, स्वच्छतेची व्यवस्था असेल, हॉटेलमध्ये 20 रुपयाची बाटली 60 रुपयात दिली. सरकारला लक्ष देतात नाही काही. एखादा वडापाव 10 रुपयाचा 50 रुपयाला देत होतो, याच्यावर सरकारला लक्ष देतात नाही का? सरकारने व्यवस्था करावी. सरकारने या संदर्भात व्यवस्था करण्याची आवश्यकता आहे. मराठी जे आलेले आहेत या महाराष्ट्रातून, मुंबईमध्ये महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून, यांना मदत मुंबईकरांनी केली पाहिजे. ओके दादा, थँक्यू.